आपल्यासोबत ज्यांची पोल्ट्री काय आपण काय सांगाल नेमकी काय परिस्थिती होती रात्री? रात्री चक्रीवादळ सुटलं, त्याच्यामध्ये अख्खी पोल्ट्री उडून गेली. घराला तर पत्रेच नाही राहिले, घर उडून गेलं. घरामध्ये पिठाचे याचे त्याचे डब्बे सगळे खाली सांडले, दाणे भिजून गेले, कपडे होते तेवढेच तेवढे उडून गेले वाऱ्याने. काहीच कपडा लत्ता काहीच राहिला नाही. अंदाजे किती नुकसान झालं? आमचा परपंच डायरेक्ट रस्त्यावर आला. जवळजवळ 10-12 लाखाची नुकसान झाली. त्याची सरकारनं काही नाही, आम्हाला फक्त भरपाई द्यावा. आणि ज्या पोल्ट्री किती पक्षी होते तुमचे? 5,000 पक्ष्यांमध्ये आमच्यावाले जवळ निम्मे पक्षी मरून गेले. 2,500 पक्षी मरून गेले. शासनाकडून काय अपेक्षा आहे? शासनाने काय नाही, फक्त आमची पोल्ट्री ते आम्हाला जरी उपलब्ध उभं करून दिलं तरी आम्हाला तेवढं बरं आहे बा. असं हे जे नुकसान झालं याच्यामध्ये काही जीवितहानी किंवा काही झालं नाही, त्याच्यात काही नाही झालं. फक्त पक्षी मेले, निम्मे पक्षी मरून गेले. नक्कीच आपण या ठिकाणी बघू शकतो की 5,000 पक्ष्यांपैकी 2,500 पक्षी जे आहेत या ठिकाणी मृत झाले आहेत. आपल्यासोबत आणखीन काही शेतकरी आपण त्यांच्याकडनं काका मला सांगा नेमकी काय परिस्थिती होती रात्री? कसं कसं तोंड दिलं या परिस्थितीला? परिस्थिती तोंड द्यायचं म्हणजे आता गपचित बसवलं, वाऱ्या पुढे काय करणार आहे? वारच एवढं होतं, सगळं उडलंय तर त्याला काही करू शकत नाही ना. आपण आपला जीव बाजूला धरून आपण बाजूला बसतो. फक्त जे होईल ते नुकसान जाऊ द्या, आता काय करणार त्याला? असं म्हणून ते नुकसान झालं सगळं. कमीत कमी 15-20 लाखाचं आपलं नुकसान झालंय. शासनाने कमीत कमी भरपाई दिली तरी बरं होईल बुवा. असं नक्कीच शासनाने पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जी आहे ती शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे. योगेश माळणकर, TV9 मराठी, सिन्नर, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.